हे जे मंदिर आहे ते 900 वर्ष जुनं मंदिर आहे। हे मंदिर 8 महिने पूर्ण पाण्याखाली असतं। आता आपण आलो आहोत इथे भुगाव मधल्या भाडाईत मिसळला आणि इथे करवंद तोडायचा प्रोग्राम चालू आहे। हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन। स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये। आत्ता वाजले आहेत सकाळचे 9 आणि आपण निघालो आहोत पुण्याजवळच्या 900 वर्ष जुन्या वागेश्वर मंदिराला जायला। आणि रस्त्यात जाता आपण सर्वात पहिले खाणार आहोत एक मस्त कडक मिसळ। आणि आजचा जो दिवस आहे तो पूर्णपणे फॅमिलीवाला दिवस आहे। हा फॅमिली व्लॉग असणार आहे। सो सर्वात पहिले तर आपण मिसळ खाणार आहोत, त्यानंतर आपण जाणार आहोत वागेश्वर मंदिराला, जे फक्त 3 महिन्यासाठी वर्षातून पाण्याच्या बाहेर असतं। बाकी पूर्ण वेळ ते पवना धरणाच्या पाण्यात बुडलेलं असतं आणि आता ते पाण्याच्या बाहेर आल्यामुळे तर गर्दी व्हायच्या आत आपण तिकडे जाणार आहोत आणि तुम्हाला सगळं दाखवणार आहोत तिथलं। आणि त्यानंतरचा पूर्ण दिवस आपण मोकळा सोडलेला आहे। जो जसा प्लॅन होईल तसा प्लॅन होईल असं ठरलेलं आहे। सो हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण बघा आणि आता आपण स्टार्ट करूया हा ब्लॉग। सो आता आपण आलो आहोत इथे भुगाव मधल्या भाडाईत मिसळला। आता पटापट जाऊ आणि मिसळ खाऊया। सो आम्ही आता इथे मिसळ थाळी घेतली आणि आम्ही 4 जण आलो आहोत। सो आपली इथे भाडाईतला मिसळ खाऊन झालेली आहे आणि आता आपण पुढे निघतो वागेश्वरला जायला। पुण्यात जर मिसळ खायची असेल तर भाडाईत, काटाकीर, बेडेकर आणि श्रीकृष्ण या 4 मिसळ सर्वात भारी आहेत। तुम्हाला जर मिसळ ट्राय करायची असेल तर आणि त्यातली सर्वात फेवरेट माझी जी आहे ती आहे भाडाईत मिसळ। सो फायनली आपण वागेश्वर मंदिराला पोहोचलो आहोत। हे जे मंदिर आहे ते 900 वर्ष जुनं मंदिर आहे आणि इथे एक स्वयंभू पिंडही आहे महादेवाची। तर सर्वात पहिले आपण फटाफट आत जाऊया, महादेवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला बाकीची माहिती देतो। मंदिराबद्दल काहीतरी सांगा ना मला। हे स्वयंभू कुणी घडवलं नाही, कुणी बसवलं नाही। हे 1962ला पाया लावला, 1972ला पाणी तुंबलं। हे जलसमाधी मिळाली या मंदिराला। त्याला 60 वर्षे झाली पाण्यात असं। 60 वर्षे पाण्यामध्ये जाता आणि मग जूनच्या 15 परत पाणी येतं आणि एप्रिल मेला उघडं पडतं। 2 महिने याची पूजा अर्चा करता येते। सो जसं की आपण बघू शकतो इथे जी सगळी मंदिराची दगड आहेत ती एकमेकांवर रचून हे मंदिर नीट
चांगल्या अवस्थेत ठेवलेलं आहे, पण हे मंदिर जे आहे ते 8 महिने पूर्ण पाण्याखाली असतं. फक्त 4 महिने उन्हाळ्याच्या वेळेस हे पाणी इथून सगळं खाली जातं आणि हा एवढा पॅच जो आहे तो हा असा मोकळा होतो आणि हे मंदिर पाण्यातून बाहेर येतं. पण तरीही तुम्ही बघू शकता की पाण्यात असूनही हे मंदिर खूप जास्त चांगल्या अवस्थेत आहे. वागेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला दिसतात 2 गड. सर्वात पहिला म्हणजे राईट साईडला इकडे आपल्याला दिसतो तिकोणा आणि इथे जर आपण लेफ्ट साईडला बघितलं तर हे जे सुळका आपल्याला दिसतो तो आहे तुंग. 2 महिन्याआधी आपण तुंगचाही ट्रेक केला होता, सो इथे आय बटनमध्ये तुम्हाला त्याचीही लिंक मिळत असेल. हा व्हिडिओ बघून झाला की तुम्ही तुंगचाही व्हिडिओ बघू शकता. आणि आता आपण काही ड्रोन शॉट्स बघूया. इन 3, 2, 1 गो. सो आज जे गुरुजी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे सगळे आपल्याला पार्ट्स दिसत आहेत जे इथे गावातल्या लोकांनी खोदून बाहेर काढले ते ॲक्च्युली या कळसाचा भाग आहे. आणि हे जे दिसतंय आपल्याला किंवा हे जे समोर दिसतंय हे देवळाच्या बाजूला जी छोटी छोटी मंदिरं असतात ती आहेत. आपण हे बघू शकतो इथे एक तुळशी वृंदावन आहे जे कधीतरी जर आपण बघितलं तर हे इथे कुठले तरी असू शकतं, बट हे या लोकांना इथे गावातल्या लोकांना पाण्यात सापडले. सो हे त्यांनी असं इथे सगळं बाजूला रचून ठेवलेलं आहे. सो आमचं इथे कमाल दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघत आहोत आणि आता कुठे जाणार आहे काहीच माहिती नाही आहे. पण तुम्हाला जर इथे यायचं असेल एक वागेश्वर मंदिराला यायचं असेल तर सकाळी लवकर किंवा सनसेटच्या टाईमला येत जा, कारण आत्ता तर इथे खूप जास्त ऊन आहे आणि ओव्हरऑलच सनसेटच्या टाईमला ही जागा खूप जास्त भारी दिसेल. सो तुम्ही सनसेटचा टाईम किंवा सनराईजचा टाईम या दोन्ही वेळेस तुम्ही इकडे येऊ शकता. सो वागेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता लोणावळ्याला जायचं ठरवलं आहे. पण लोणावळ्याला जाता जाता रस्त्यात आम्हाला इथे काही अशी करवंदाची झाडं सापडली आहेत आणि इथे करवंद तोडायचा प्रोग्राम चालू आहे. करवंद तोडली आहेत आणि आता तुम्ही विचाराल की ही कच्ची का तोडली, तर ह्याचं लोणचं बनवता येतो. सो आत्ता आम्ही लोणावळ्यामध्ये रामकृष्णाला खायला आलो आहे. खूप वर्षांनी इथे खायला आलो आहे. आम्ही जेव्हा मुंबईला जायचो आधी तेव्हा आम्ही इथे खायचो, बट आत्ता लोणावळ्यात आम्ही इथे खूप वर्षांनी खायला आलो आहे. तर आज जाऊया, खाऊया थोडं आणि त्याच्यानंतर आज जायचा प्लॅन आहे लोणावळ्यामध्ये. सो बघूया तिकडे काय होतं. सो आत्ता रामकृष्णाला मस्तपैकी चीज डोसा आणि पावभाजीची भाजी असा कॉम्बो मी खाल्ला आणि हा जर कॉम्बो तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर हा कॉम्बो नक्की ट्राय करा. आणि आत्ता आपण आलेलो आहोत टायगर पॉईंटला जायच्या रस्त्यावर ही जी क्रॉकरीचे शॉप्स आहेत तिकडे, कारण थोडीशी क्रॉकरी घ्यायची होती घरासाठी. सो आता हे सगळं करून आम्ही निघणार आहोत पुण्याला.
सो हा जो ब्लॉग आहे तो आपण इकडेच थांबूया. तुम्हाला जर हा ब्लॉग कुठल्याही कारणामुळे आवडला असेल तर हा ब्लॉग नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि तुम्हाला वाघेश्वर टेम्पल कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.